महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या समितीने मराठा समाजाला अथक परिश्रम करून सरतेशेवटी अनेक दशकं रखडलेलं आरक्षणाचे त्रांगडे सोडवत मनोजदादांच्या मागणीप्रमाणे सर्व मागण्या मान्य करत हा प्रश्न सोडवला असून याप्रसंगी मनोजदादांनी महाराष्ट्र महायुती सरकारचे आभार मानले व याप्रसंगी भावुक होत आंदोलक तरुणांना मुंबई सोडून आपापल्या गावी जाण्याचं आवाहन केलंय। तसेच देवेंद्र फडणवीस आणि आमचे आता वैर संपले असून जे GR मध्ये आहे ते द्यावे, फसवणूक करू नये, नाहीतर राधाकृष्ण विखे पाटील हे माझ्या टप्प्यावर राहतात, येथून पुढे मुंबईत न येता विखे पाटलांच्या घरासमोरच उपोषणाला बसणार असा इशाराही दिलाय। सरतेशेवटी समितीचे अध्यक्ष व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडल्याचे घोषित केले। फक्त शेवटचा शब्द बोलतो लय वेळ घालण्यापेक्षा, हे झालंय आता समाजाचा अपमान होऊ देऊ नका। आणि दुसरं, याच्यात कोणी आडवा आला तरी टिकवण्याची जबाबदारी सरकारने, लढायची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी। मान्य मान्य। आता पोरावं ऐका, हैदराबादच्या गॅझेटियरची लगेच तात्काळ अंमलबजावणी आत्ता करायले। मान्य आहे का पोरावं? तासभरात ते आपल्याला GR द्यायलेत। दुसरा मुद्दा ऐका, आता दुसरा मुद्दा, थांबा ना, आधी ऐका सगळ्या मागण्या ऐका, बावचळ करू नको। काय म्हणणार तो? काय काय चौकशी? तू काय बधीर झालेला आहे का? काय तुला आरक्षणाच देणं घेणं? काय चौकशी करतो? ईडी लागली की तो आहे माग? आणि मग आता काय म्हणलं, तू का सडेल डोक्याचा आहे का काय? का तुला GR कळतं का? GR कुठून आणलं रे? कुठून लय? तुला GR कळतो का? क्रमांक 1, हैदराबादचं गॅझेटियरची लगेच आत्ता GR काढून अंमलबजावणी करायला। माया पुढं सगळे अभ्यासक आहेत, त्यांच्या होकाराला हो देऊ नये, बरोबर का? 1 2 सातारा संस्थांची पण GR काढायले, फक्त 15 दिवस त्यांचं म्हणणं आहे, त्याच्यातल्या काही त्रुटी आणि ते बरीच किचकट संस्थांचं आहे। 1 महिन्यात सगळं करून देतो। त्याची विखे साहेबांनी, बाबाराजे साहेबांनी जबाबदारी घेतली। राजेचा शब्द म्हणजे अंमलबजावणी, नसता मग राजेचं आपलं भांडण होणार बरं का? 58 लाख नोंदी झालं। पोरावं बलिदान गेलेलं कुटुंबाचं आठवड्याच्या भराच्या आत सगळं सोयीला लावतो म्हणून सांगितलंय। काही राहिलंच नाही ना आता? ओके म्हणायचं का पोरावं? काय करायचं? 1 तासाने निर्णय घेऊ आपण GR आल्यावर। आपण आता हो म्हणायचं आणि ते GRच नाही आणलात मग काय करायचं? पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या सगळ्या अध्यक्षासह सगळ्या बांधवांचं, मंत्री महोदयांचं, इथं बसलेल्या आंदोलकाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्याच्या वतीनं मनापासून आम्ही तुमचं कौतुक करतो। बर, जेवढ्यावर दंड झाले ते उदय सामंत साहेब म्हणले सगळे आम्ही मागं घेतो, दंड घेतलेले सगळे मागं घेतो आणि निर्णय। अहो विजय झाला, GR दिल्यावर तुम्ही विजय होणार, आमचा GR दिल्यावर आता नाही। उलट ते शांततेत जाणार नाहीत, तुमच्या टकोरीवर सगळ्याचा गुलाल टाकून जाणार आहे। ते मोकळे जाते का GR म्हणलं? ते शांतता वेगळी कोणची, तुम्ही देत नाहीत, थांबा रे, तुम्ही देत नाहीत तर वरची ती रोष वेगळा। पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहेत, मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय, आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय। फक्त तुम्ही शांततेत सगळ्यांनी आपण आपल्या गावाकडे जायचं बरं का? शांततेत। मला दवाखान्यात राहावं लागणार आहे आता, मी निवांत येईन तुमच्या भेटीला। छत्रपती शिवाजी महाराज की
अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.